ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सामान्य काळातील 19व्या रविवारी आपण येशू ख्रिस्त हा जीवन आहे, जीवनदान देणार आहे या विषयावर मनन चिंतन करत आहोत। प्रिय बंधू भगिनींनो, येशू ख्रिस्त हा त्याच्या पित्याच्या उराशी बसला होता। एका स्त्रीच्या पोटी त्याने जन्म घेऊन तो मानव झाला, नम्रतेत राहिला। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याने कोणत्याच प्रकारचे शिक्षण घेतले नाही, तो नामांकित नव्हता, गरीब होता, तरी देखील त्याने एका राजाला धक्का दिला होता। बालपणात त्याने धर्मशास्त्रज्ञांना गोंधळात पाडले होते। मनुष्य असूनही त्याने निसर्गावर राज्य केले होते। त्याने तो लाटेवर चालला होता आणि शिष्य घाबरले म्हणून त्याने वादळ शांत केलं होतं। त्याने रोग्यांना बरे केले, त्याने मेलेल्यांना जिवंत केले। माझे प्रिय बंधू भगिनींनो, त्याने एकही पुस्तक लिहिले नाही, तरी जगातील सर्व ग्रंथे त्याची माहिती साठवू शकत नाही। त्याने एकही शाळा किंवा महाविद्यालय उघडले नाही, तरी जगातील सर्व विद्यार्थी एकत्र केले तरी त्याहून अधिक होणार नाही। त्याने कुठल्याही प्रकारचा औषधोपचार केला नाही, तरी देखील त्याने कित्येकांची फाटलेली तुटलेली हृदये त्याने बरे केली। माझे प्रिय बंधू भगिनींनो, हेरोद राजा त्याला मारू शकला नाही, मृत्यू त्याचा नाश करू शकला नाही, सैतान त्याला फसवू शकला नाही व थडगे त्याला धरू शकले नाही। तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा येशू ख्रिस्त कोण आहे, येशू ख्रिस्त म्हणजे काय व तो आपल्याला काय देत आहे, हे प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतील। तर आजचे शुभवर्तमान आपल्याला ह्या 3 प्रश्नाची उत्तरं देत आहे। पहिला प्रश्न म्हणजे येशू ख्रिस्त कोण। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी स्वर्गातून उतरलेलो आहे, मी स्वर्गातून उतरलेलो आहे जेणेकरून तुम्ही स्वर्गात घेतले जाणार। म्हणून संत अगस्टीन चांगल्या रीतीने म्हणत आहेत की देवाचा पुत्र मनुष्य झाला जेणेकरून मनुष्याचे पुत्र हे देवाचे पुत्र होतील। माझे प्रिय बंधू भगिनींनो, त्याचप्रमाणे संत पॉल फिलिप्पिकरास पत्र ह्यात लिहिताना म्हणत आहे की येशू ख्रिस्त देव असून त्याने देवाबरोबर कधी बरोबरी केली नाही, तर तो नम्र झाला, रिक्त झाला व एका दासाचे रूप त्याने धारण केले। होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू ख्रिस्त देव आहे, देवाचा पुत्र आहे, तो मनुष्य बनून आपल्या जीवनामध्ये आला। दुसरा प्रश्न म्हणजे येशू ख्रिस्त म्हणजे काय। येशू ख्रिस्त म्हणजे जीवनदान देणारा, आणि म्हणून तो म्हणत आहे की मी जीवनाची भाकर आहे। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, भाकर जशी आपले पोषण करते, त्याचप्रमाणे येशू ख्रिस्तही आपले पोषण करतो। भाकर जशी आपल्या जीवनासाठी महत्त्वाची आहे, तसा येशू ख्रिस्त आपल्या जीवनासाठी महत्त्वाचा आहे। म्हणून भाकर स्वीकारणे किंवा येशू ख्रिस्ताला स्वीकारणे म्हणजेच जीवनाला स्वीकारणे। आणि म्हणून जुन्या करारामध्ये यहुदी रब्बाई किंवा यहुदी गुरुची म्हणत असत की अरण्यात जे लोक मरण पावले त्यांना जीवनामध्ये काहीच वाटा नाही, कारण गणनाच्या पुस्तकामध्ये त्यांनी देवाचे मार्गदर्शन नाकारले, परिणामी ते वचन दिलेल्या भूमीमध्ये पोचले नाहीत। आणि म्हणून ते पुढे म्हणत आहेत की हे लोक यांना फक्त वचन दिलेली भूमीच गमावून बसले नाही, तर ते जीवनाला सुद्धा गमावून बसले। आणि म्हणून येशू ख्रिस्ताला नाकारणे म्हणजेच जीवनाला नाकारणे होय। तिसरा प्रश्न म्हणजे येशू ख्रिस्त आपल्याला काय देत आहे। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू ख्रिस्त आपल्याला जीवन देत आहे, आणि म्हणतो की ह्या भाकरीचा जो स्वीकार करणार त्याला जीवन प्राप्त होणार। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पहिल्या वाचनामध्ये आपण पाहत आहोत की एलिया संदेष्टा हा परत आहे, तो जीवनाला घाबरला आहे, कारण तो राणी जजबेल हिच्या विरुद्ध बोलत होता, सत्य काय आहे ते सांगत होता, आणि म्हणून या राणीला ह्या गोष्टी पटल्या नाहीत, म्हणून त्याला जीवे मारण्याचे फरमान तिने सोडले होते। आणि असे असताना तो परत असताना देवाचा दूत त्याला रानामध्ये डोंगरामध्ये एक भाकर देतो, आणि त्या भाकरीच्या सहाय्याने, त्या भाकरीच्या सामर्थ्याने तो हेरो पर्वतावर पोचतो आणि देवाचा संदेश घेऊन तो पुन्हा त्याच सामर्थ्याने देवाचा संदेश इतरांना पोचवतो। होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तीच भाकर येशू ख्रिस्त आपल्याला ह्या मिस्सा बलिदानाद्वारे
देत आहे. जेव्हा आपण मिस्सा बैदानामध्ये येशू ख्रिस्ताला स्वीकारतो तेव्हा येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये येतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, म्हणून या भाकरीद्वारे ख्रिस्ताला स्वीकारणे म्हणजेच जीवनाला स्वीकारणे होय. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या मिस्सा बैदानामध्ये भाकर स्वीकारत असताना संपूर्ण मनाने, संपूर्ण विश्वासाने व आदराने या भाकरीचा स्वीकार करूया, या ख्रिस्ताचा स्वीकार करूया व ह्या जीवनाचा स्वीकार करूया. आमेन.